खतांचे भाव वाढले या संदर्भात एक विषय आला। युरिया आणि डीएपी याच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही। त्याची वाढ त्याच्यामध्ये उलट या जागतिक परिस्थितीमध्ये जगातले भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने आपलं अनुदान वाढवलं आणि त्याचे भाव जे आहेत ते स्थिर ठेवलेले आहेत। इतर गोष्टींमध्ये काही भाव वाढलेले आहेत हे मात्र नक्की आहे। त्यानंतर एक बीड जिल्ह्याचा 800 कोटीचा विमा प्रलंबित आहे, ही चुकीची माहिती आहे। असा कुठलाही 800 कोटीचा विमा प्रलंबित नाही। उलट सुरेश धस साहेबांनी मांडलं या बीड जिल्ह्यामध्ये जो काही घोटाळा त्या पीक विम्यामध्ये झाला त्याच्यामुळेच आपण सगळे आता या नवीन पद्धतीकडे आलेलो आहोत। यासोबत कृषी समृद्धी योजनेमध्ये 5000 कोटी रुपये द्यायचे होते, ते दिले नाही असं सांगितलं। हे खरं आहे, आपण हे ठरवलं होतं की 5000 कोटी दरवर्षी द्यायचे। 2000 कोटीच आपण आता दिले आहेत, पण उर्वरित पैसे देखील आम्ही त्या ठिकाणी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निश्चितपणे देऊन आणि इथलं जास्तीत जास्त जे काही काम आहे ते आपण पूर्ण करू। ठिबक सिंचनच्या संदर्भात 217 कोटी रुपये आता केवळ पेंडिंग आहे, तेही पैसे आता आम्ही देऊन टाकू आणि संपूर्ण त्याचं जे काही ठिबक सिंचनचं बिल आहे ते पूर्ण करू। एक खतांच्या रेक पॉईंट बद्दल भंडाऱ्याचा विषय भोंडेकरांनी मांडला होता, त्यामध्ये तुमसर टाउन इथे एक नवीन रेक पॉईंट आपण तयार करतो आणि गुड शेड आणि सोयीची कामं आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात आता आपण कळवलं देखील आहे की इथे आपल्याला सुरू करता येईल। बोगस बियाण्यांच्या संदर्भातला विषय एक मांडण्यात आला। हे खरं आहे की सोयाबीनच्या संदर्भात उगवण क्षमता कमी असलेल्या असे काही बियाणं त्या ठिकाणी आहे अशा तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या। एकूण आपण 5580 नमुने घेतले होते, त्या नमुन्यांमध्ये 367 नमुने जे आहेत हे आपल्याला अप्रमाणित किंवा उगवण क्षमता कमी असलेले आढळून आले आहेत। मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई आपण सुरू केलेली आहे। यावर्षी 1141 विक्री परवाने निलंबित केले आहेत, 242 विक्री परवाने हे रद्द केलेले आहेत आणि या अनियमिततेच्या अनुषंगाने 113 गुन्हे हे आपण त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत। यासोबत एक शेतकरी ॲग्रो कंपनीचा बोगस मिश्र खतांची विक्रीच्या संदर्भातला विषय, त्यांच्यावरही कारवाई आपण त्या ठिकाणी केली आहे। पीक विमा सॅटेलाइट पीक कापणी या संदर्भात प्रताप अडसडांनी सांगितलं, त्यात आपण 50% प्रतापदादा सॅटेलाइटच्या माध्यमातून आणि 50% प्रत्यक्ष कापणी अशा प्रकारचा हायब्रिड प्रयोग करतोय। पण पुढच्या काळात आपण जसं सांगितलं नवीन DCS पद्धती आणून याला फुली डिजिटल कसं करता येईल त्या संदर्भातला आपला प्रयत्न आहे। नैसर्गिक शेतीच्या संदर्भात आपण अनुदान जे आहे ते ठेवलेलं आहे आणि ते योग्य ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे। बूस्टर सीड वगैरे या संदर्भात काही तक्रारी आपण केल्या आहेत, त्याही तक्रारींच्या संदर्भात आपण कारवाई केली आहे।